श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेले लोक कसे असतात यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ऑगस्ट महिना हा 8वा महिना असल्या कारणाने या लोकांवर शनी ग्रहाचा प्रभाव हा अतिशय असतो आणि म्हणूनच काय हे थोडेफार रागीट असतात, हट्टी स्वभावाचे असतात आणि मनात येईल तसे अनेकदा वागत असतात। या लोकांविषयी सांगायचे झाल्यास हे लोक फार बुद्धिमान तर असतातच आणि ते आपल्या बुद्धिमानेच्या जोरावर अतिशय प्रगती करतात। या लोकांचा सगळ्यात जास्त ठसा हा सरकारी नोकरीमध्ये उमटवत असतो। सरकारी नोकरीवर कामावर असल्यास अतिशय उच्च पदावर हे लोक जातात। या लोकांचे सांगायचे झाल्यास यांना फार कमी मित्रमंडळी असतात, फार कमी लोकांसोबत बोलायला यांना आवडते। जास्त लोकांच्या भानगडीत न पडता यांना एकटे राहणे अतिशय जास्त आवडते। पण एवढे असले तरीही यांना राजासारखे जीवन जगण्याची इच्छा असते व स्वबळावर ते तसे जगतातही। हे लोक अतिशय जिद्दी असतात आणि ह्याच हट्टापायी एखादी गोष्ट यांनी करायची ठरवली तर ते करूनच राहतात। मग ते कोणत्याही बाबतीमध्ये कोणाचेही अजिबात ऐकत नाही, कारण यांच्या मनातली असलेली ती सुप्त इच्छा। यांच्या वागण्यामध्ये एक वेगळाच रुबाब असतो। याचमुळे लोकांना हे सहज आवडतात। आपली छाप दुसऱ्यांवर कशी सोडायची हे यांच्यापासून शिकावं, कारण थोडा वेळ जरी लोकांमध्ये हे राहिले तर हे लोकांना आवडायला लागतात। यांचे विचार, यांचे मतं लोकांना पटायला लागतात। यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो, पण ते यांच्या आवडीचे काम करतानाच असतो। त्यामुळे आयुष्याची खरी मजा हेच लोक घेतात असं म्हणायला हरकत नाही। एवढे असूनही या लोकांमध्ये सहनशीलता खूप असते। म्हणून काय तर हे कधीही कोणाला आपल्या मनातले काहीही सांगत नाही। फार कमी लोकांशी आपल्या मनातले गोष्टी हे शेअर करतात, कारण यांचे मित्रसुद्धा कमी असतात। ज्याला सांगतात ते एकालाच सांगतात आणि त्याच्याशी सगळ्या गोष्टी निगडीत यांच्या असतात। हे लोक कोणतेही कार्य करताना आधी पैशाचा ताळमेळ बसवतात, त्यातील नफा तोटा काय, कशासाठी हे महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींचा विचार करतात आणि नंतरच त्या गोष्टींवर पैसा खर्च करतात, कारण पैसा खर्च करणे हे यांना अतिशय नापसंतीचे काम हे यांचे असते। त्यामुळे फार कमी पैसा हे खर्च करतात। या लोकांचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असते व त्यासाठी काहीही करायला हे तयार असतात। आपल्या मुलाबाळांवर यांचे अतिशय प्रेम असते। हे कायम आपल्या जोडीदाराशी अतिशय प्रामाणिक असतात, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात। बाकीच्या जगाचं काहीही झालं तरी यांना त्यांच्याशी काहीही घेणं नसतं। तू आणि मी असंच यांचं विश्व असतं। या लोकांना अन्याय अजिबात आवडत नाही। म्हणून काय तर हे लोक कोणावर अन्याय करत सुद्धा नाहीत आणि दुसऱ्यावर झालेला अन्याय हे लोक बघू सुद्धा शकत नाही। 8 या अंकाचे प्रतिनिधित्व शनिदेव करत असल्यामुळे शनिदेवाचा प्रभाव यांच्यावर असतो। त्यामुळे हे लोक राजासारखे आयुष्य जगतात व सहज कोणालाही राजासारखी मदत करायला जातात। कोणाला अतिजास्त प्रमाणामध्ये मदत करणे यांना घातक ठरू शकते, पण मदत करताना विचारपूर्वकच मदत करावी। हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात। या लोकांचा स्वतःवर खूप विश्वास असतो आणि त्यामुळे बुद्धीच्या जोरावर हे निर्णय घेतात। दुसऱ्या कोणाचेही ऐकायला यांना अजिबात आवडत नाही। ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं अशी यांची परिस्थिती असते। म्हणूनच काय तर यांचे निर्णय फारसे चुकत नाहीत। आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय 99% बरोबरच असतो असे यांच्या बाबतीमध्ये म्हणायला हरकत नाही। एवढे असूनही हे लोक फार धार्मिक स्वभावाचे असतात व त्यामुळेच हे देवावर खूप विश्वास ठेवतात आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि देवाच्या साथीने आयुष्यात खूप पुढे हे लोक जातात। आता यांच्या बाबतीत शुभ दिवस सांगायचा झाल्यास रविवार, सोमवार आणि मंगळवार। शुभ रंग कोणता तर पिवळा, जांभळा आणि सोनेरी। शुभ अंक कोणता 8, 1, 2 आणि 4। आणि या लोकांनी नोकरी कोणती करावी तर हे लोक पोलीस, वकील, न्यायाधीश म्हणजेच लोकांना न्याय देण्याच्या कार्यामध्ये अतिशय योग्य जबाबदारी हे लोक पार पाडू शकतात। म्हणूनच तुम्ही जर का या खात्यामध्ये नोकरी करत असाल तर नक्कीच आयुष्यामध्ये प्रगतीपथावर जा। अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेले लोक त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली। तुमचाही जन्म ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि यातील कोणती गोष्ट तुम्हाला पटली, तुमच्याशी मिळती जुळती आहे तेही सांगा। ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती नक्कीच शेअर करा। धन्यवाद।